Hello everyone. Greeting from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar. To be continue with international business. In previous lecture, we have discussed about scope and drivers of international business. In today's lecture, we will discuss different strategies of going international. So, let's start. Strategies of going international. Globalization is the first and foremost economic phenomenon involving the increasing interactions and integration of nationalized economic system through intensification in international trade, investment and capital flow. ग्लोबलायझेशन मुळे काय झालं तर वेगवेगळ्या देशांचं इंटिग्रेशन, वेगवेगळे देश एकत्र आले, वेगवेगळ्या देशांची देवाणघेवाण सुरू झाली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, इन्व्हेस्टमेंट, कॅपिटल फ्लो वाढले. A speedy boost in cross-border social, cultural, technological exchange is the part of phenomenon of global intending to integrate the Indian economy with the world economy. बघा, स्पीडी बूस्ट इन क्रॉस बॉर्डर एक्सचेंज. कसलं एक्सचेंज? सोशल, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, नंतर टेक्नॉलॉजिकल देवाणघेवाण हे ग्लोबलायझेशनचे भाग आहेत. आणि टू इंटिग्रेट द इंडियन इकॉनॉमी विथ द वर्ल्ड इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमीला वर्ल्ड इकॉनॉमीशी जोडणाऱ्या ह्या काही गोष्टी आहेत. Various strategies of transiting the firm into global corporations are discussed in next slide. Let's start. First one is exporting. विद्यार्थी मित्रांनो, एक्सपोर्टिंग ही काय संकल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की माहित असेल. एक्सपोर्टिंग the exporting for the most part traditional mode of entering into foreign market is a quite common one even now. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण स्ट्रॅटेजीज फॉर गोइंग इंटरनॅशनल म्हणजे काय तर माझा व्यवसाय आहे आणि मला माझा व्यवसाय आंतरराष्ट्रीय व्यवसाय बनवायचा आहे. तर कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा कोणत्या माध्यमातून मी आंतरराष्ट्रीय माझा बिझनेस मी करू शकते. तर त्यातलं फर्स्ट आणि फॉरमोस्ट काय आहे? एक्सपोर्टिंग. सगळ्यांना माहिती आहे की आपण माल निर्यात केला की आपली फर्म साहजिकच आंतरराष्ट्रीय फर्म होते. हे ट्रॅडिशनल मोड आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शिरण्याचं एक माध्यम आहे. फॉरेन मार्केटमध्ये शिरण्याचं आणि जे कॉमन आहे अजूनही लोक सहजपणे एक्सपोर्ट करून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये शिरतात किंवा फॉरेन मार्केटमध्ये शिरतात. नेक्स्ट स्ट्रॅटेजी लायसन्सिंग अँड फ्रँचायझिंग. अंडर इंटरनॅशनल लायसन्सिंग द फर्म in one country, that is licensor, permit the firm in another country licensee to use the intellectual property such as patent, trademark, copyright, technology, technical know-how, marketing skills or some other specific skills or some other specific skills. बघा, लायसन्स म्हणजे काय? लायसन्सिंग हे एक माध्यम आहे. या माध्यमातून तुम्ही इंटरनॅशनल मार्केट मध्ये जाऊ शकता. आता लायसन्सिंग हा काय प्रकार आहे तर एक देश ज्या देशात लायसन्सर असतो म्हणजे लायसन देणारा तो परमिशन देतो दुसऱ्या देशातल्या फर्मला कशासाठी? टू यूज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कोणत्या प्रकारची? तर जसं की पेटंट वापरायची परमिशन देतो, ट्रेडमार्क वापरायची परमिशन देतो, त्याच्यानंतर कॉपीराइट्स म्हणजे पुस्तकातले काही भाग, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी, टेक्निकल नो हाऊ, मार्केटिंग स्किल वापरायचं, सम अदर स्पेसिफिक स्किल वापरायचं परमिशन देतो. त्याला लायसन्सिंग असं म्हणतात. फ्रँचायझिंग इज अ फॉर्म ऑफ लायसन्सिंग. फ्रँचायझिंग हे लायसन्सिंग सारखाच एक प्रकार आहे इन विच पॅरेंट कंपनी grants another independent entity the right to do business in a prescribed manner. फ्रँचायझिंग
मध्ये पॅरेंट कंपनी जी आहे ती दुसऱ्या स्वतंत्र एंटिटीला परमिशन देते, व्यवसाय करण्याची परमिशन देते इन प्रिस्क्राईब मॅनर, म्हणजे ठरलेल्या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती असेल की बँक ऑफ महाराष्ट्राची फ्रँचायझी काही जणांकडे दिली होती, किंवा बँक ऑफ इंडियाची फ्रँचायझी सुद्धा आपल्याकडे देवगडला काही जणांकडे दिलेली आपण बघितलेली आहे. आता ही फ्रँचायझी दिली म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन खातं उघडायचं असेल, तर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रात उघडायचं असेल तर देवगडमध्ये महाराष्ट्र बँक कुठे आहे? जामसंड्यात आहे. जामसंड्यात जाऊन तुम्हाला खातं ओपन करावं लागतं. त्याच्यात पैसे भरायचे असतील, पैसे काढायचे असतील, कोणाला पाठवायचे असेल, ह्या सगळ्या क्रिया करण्यासाठी यू हॅव टू व्हिजिट बँक. तसंच बँक ऑफ इंडिया असेल तर तुम्हाला देवगडला जाऊन अकाउंट उघडावं लागतं, किंवा बँक ऑफ इंडियाची जिथे ब्रांच आहे त्याच ठिकाणी तुम्ही जाऊन खातं उघडू शकता. पण बँकांनी खेड्यांमध्ये काही लोकांना, म्हणजे जनरली कॉम्प्युटर क्लासेस जे आहेत तिथे एखाद दुसरे, फार कमी आहे हे, सगळ्यांना नाही, तर फ्रँचायझी दिलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राची फ्रँचायझी किंवा बँक ऑफ इंडियाची फ्रँचायझी. याचा अर्थ तुम्ही तिथे जाऊन पैसे ट्रान्सफर करू शकता, बिलं भरू शकता तुमच्या खात्यातनं, अकाउंट उघडू शकता, किंवा जनधन खातं जे योजना होती बघा मध्ये, की ज्यांची बँक अकाउंट नाहीयेत अशा गरीब लोकांची अकाउंट उघडून द्यायची, तर बँक ऑफ इंडियाची जनधन खाते उघडून देण्याची परमिशन सुद्धा या फ्रँचायझी ज्यांना दिलेली होती त्यांच्याकडे होती. आता काही बँकांनी फ्रँचायझी देणं बंद पण केलेलं आहे. तर फ्रँचायझी म्हणजे त्याचाच व्यवसाय करणं, त्यांचंच नाव वापरून, पण दिलेल्या पर्टिक्युलर मॅनरमध्ये. थर्ड आहे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. A company doing international marketing contracts with firm in foreign countries to manufacture or assemble the product while retaining the responsibilities of marketing the product. आता कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग याचा अर्थ काय इथे दिलेला आहे बघा. जेव्हा कंपनी आंतरराष्ट्रीय मार्केटिंग करते त्यावेळेला ती परदेशातल्या कंपन्यांना, फर्म्सना मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं परमिशन देते, की अरे हा, आम्ही मार्केटिंग करतोय, तुम्ही आम्हाला हे उत्पादन करून द्या. तसंच, किंवा जे काही वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन केलेलं आहे ते असेंबल, एकत्र जोडण्याचं काम करा, आणि आम्ही मार्केटिंगची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तुम्ही प्रोडक्शन करून द्यायचं. याला कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणतात. चौथा प्रकार आहे मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग. आता मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, the supplier brings together package of skills and will provide the integrated services to the client without incurring the risk and benefit of ownership. बघा, मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये, इन मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट, सप्लायर काय करतो? ब्रिंग टुगेदर पॅकेज ऑफ स्किल, वेगवेगळे स्किल्स एकत्र आणतो, दॅट विल प्रोव्हाइड द इंटिग्रेटेड सर्व्हिसेस, त्या स्किलच्या माध्यमातून सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं काम करतो क्लायंटला, विदाउट इन्करिंग रिस्क अँड बेनिफिट्स ऑफ ओनरशिप. म्हणजे एखादा व्यवसाय स्वतः न चालवता त्याच्यात इन्व्हेस्टमेंट दुसऱ्यांनी केलेली असते, तो व्यवसाय चालवून द्यायचा, किंवा तो स्किल जे काम आहे ते करण्याचं काम, त्याला मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग असं म्हणतात. याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला कदाचित माहित असेल, शहरांमध्ये तुम्हाला एखाद्या, म्हणजे सपोज माझ्याकडे एक 5 लाख रुपये आहेत आणि मला अमुक अमुक व्यवसाय करायचा आहे असं माझ्या डोक्यात आहे, पण मला त्या व्यवसायातलं काहीही माहित नाहीये. तो व्यवसाय कसा उभा करायचा, म्हणजे ती फर्म मला चालू करायची किंवा कंपनी चालू करायची असेल, रजिस्ट्रेशन कसं करायचं, किंवा दुकान चालू करायचं असेल तर कुठे घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याचं सगळं काही मला माहित नाही. त्या मालातलं अ की ब माहिती नाहीये. मग अशा वेळेला मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंगच्या फर्म असतात, त्या फर्म तुम्हाला तुमचा व्यवसाय पूर्ण उभारून देतात. त्यांचा काय फायदा होतो? तर त्याची फी आकारतात ते, आणि दुसरं म्हणजे काय, त्यांना रिस्क नाही, बेनिफिट ऑफ ओनरशिप. पण त्याच्यात म्हणजे तो काही त्यांच्या मालकीचा नसतो, पैसे मी गुंतवलेले असतात, जी काही रिस्क असते ती माझी असते. हे जे मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग आहेत ना, हा आणखीन एक प्रकार असा आहे
की तुम्ही कदाचित इलेक्शनच्या बाबतीत वगैरे बघितलं असेल, की जे लोक इलेक्शनला उभे राहतात, तर ते म्हणजे बघा कोणाची तरी मोठ्या लीडरची सभा असेल, त्या सभेसाठी मोठा पेंडॉल उभा केलेला असतो, मोठा स्टेज असतो, त्याची खूप जाहिरात केली जाते वगैरे. हे जे सगळं जे काय आहे ना, त्याचे फ्लेक्स लागतात, पोस्टर्स लागतात, त्याची जाहिरात, अनाउन्समेंट वगैरे, हे काम करणारी एक संस्था असते आणि ती संस्था पैसे घेऊन हे सगळं करते. त्याला मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग असं म्हणतात. तसंच आंतरराष्ट्रीय व्यापार जाण्यासाठी मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग हे सुद्धा एक माध्यम आहे. The arrangement is especially attractive if contracting firm is given an option to purchase some shares in managed company within a stated period. बघा, हे जी अरेंजमेंट करून दिली जाते ती अट्रॅक्टिव्ह कधी होऊ शकते? कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी जी आहे तिने जर पर्याय दिला की ठीक आहे, तुम्ही ही कंपनी उभारता, तर तुम्ही या कंपनीचे शेअर्स घेऊ शकता एक स्टेटेड विदिन अ स्टेटेड पिरियड, ठराविक कालावधीत तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता. म्हणजे तुमच्याकडे ओनरशिप सुद्धा याची येऊ शकते. The next strategy is turnkey contract. A turnkey operation is an agreement by seller to supply a buyer with a facility fully equipped and ready to be operated by buyer's personnel who will be trained by seller. आता टर्नकी कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ असा की विक्रेता खरेदी करणाऱ्याला फुल्ली इक्विप फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. म्हणजे इव्हन खरेदी करणाऱ्याचे जे कामगार आहेत त्यांना ट्रेन करण्याचं काम सुद्धा हे सेलर करतात. टर्नकी कॉन्ट्रॅक्ट आर कॉमन इन इंटरनॅशनल बिझनेस. इंटरनॅशनल बिझनेसमध्ये टर्नकी कॉन्ट्रॅक्ट हे कॉमन आहे. टर्नकी कॉन्ट्रॅक्ट आर कॉमन इन इंटरनॅशनल बिझनेस इन सप्लाय, इरेक्शन अँड कमिशनिंग ऑफ प्लांट. म्हणजे एखादा प्लांट सप्लाय करणं किंवा प्लांट उभारणं किंवा प्लांटचं कमिशन घेणं. ॲज इन केस ऑफ ऑइल रिफायनरीज, steel mills, cement, fertilizers plants, etc. The next one is wholly owned manufacturing facilities. Companies with long-term and substantial interest in foreign market normally establish fully owned manufacturing facilities there. बघा, ज्या कंपनीचा दृष्टिकोन, ज्या कंपनीला लॉंग टर्म मध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये राहायचं आहे, ती कंपनी काय करते? स्वतःचं फुल्ली इस्टॅब्लिश ओन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी किंवा युनिट उभारते. आता लॉंग टर्म कशाच्या दृष्टिकोनातनं म्हटलंय तर टर्नकी कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय, नुसतं तुम्ही त्या एखादा प्रोजेक्ट आहे त्याची सगळी तयारी करून दिलत, तुमचा विषय संपला. त्याच्यानंतर मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग ते सुद्धा काही ठराविक कालावधीसाठी असतं. तर कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग हे सुद्धा तुम्ही जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट देता, मॅन्युफॅक्चरिंग करून घेताय तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर समजा काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्हाला तुमचं स्वतःचं युनिट असायला लागतं. आणि म्हणून wholly owned manufacturing facility या महत्वाच्या असतात. This method demands sufficient financial and managerial resource on part of company. या माध्यमातून जायचं झालं तर नुसतं मॅनेजरियल रिसोर्स असून चालत नाही, तर सफिशियंट फायनान्शियल रिसोर्सेस सुद्धा लागतात. सो students, today we have discussed about some strategies of going international. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही स्ट्रॅटेजी बघितल्या, सगळ्या पूर्ण नाही बघितल्या, काहीच बघितल्या, जसं की एक्सपोर्टिंग, लायसन्सिंग, फ्रँचायझिंग, कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, टर्नकी कॉन्ट्रॅक्ट आणि होलली ओन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज. आणखी म्हणजे ह्या आज आपण 6 स्ट्रॅटेजी बघितल्या. उरलेल्या 6 ज्या आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थँक यू. हॅपी लर्निंग टू यू.
Have a nice day.